काळा पैसा म्हटलं की राजकीय नेते, सरकारी अधिकारी यांच्यासोबत प्रामुख्याने नाव येतं ते बिल्डरांचं। रिअल इस्टेट उद्योगात सर्वाधिक काळा पैसा असल्याचं मानलं जातं, पण बिल्डर हा पैसा साठवून ठेवत नाही। भूखंड खरेदीसाठी तसंच प्रकल्प मंजुरीसाठी सरकारी अधिकारी, राजकीय नेते, स्थानिक गुंडांना चिरीमिरी देण्यासाठी हा काळा पैसा वापरला जातो। काही प्रमाणात उपकंत्राटदारांमार्फतही तो पुरवला जातो। काळा पैसा स्वतःजवळच न ठेवता काळा पैसा स्वरूपातच तो दुसऱ्याला दिला जातो, असं बिल्डरांचं म्हणणं आहे। पर्टिक्युलरली जेव्हा बिल्डर लोक लँड विकत घेतात, जेव्हा बिल्डर लोक अप्रूवल घेतात आणि जेव्हा बिल्डर लोक ज्या सिस्टममध्ये आपल्या हे सर्व प्रोजेक्ट होतात त्यामध्ये पॉलिटिशियन लोकांना, ह्या लोकांना जे पैसे खर्च करावे लागतात त्याच्यासाठी त्यांना कॅश खर्च करावा लागतो आणि त्या टू फुलफिल दी रिक्वायरमेंट जर ते काही पर्सेंटेज पैसे घेत असतील तर मी असं सांगतो की हे त्यांचा दोष नसून फुल इकॉनॉमिक जे ॲक्टिव्हिटीजचा दोष आहे, सिस्टमचा दोष आहे। मोदी सरकारच्या निर्णयामुळे घर खरेदीतला काळा पैसा कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त होते। घर खरेदी 100% व्हाईट मनी देताना सर्व पैशांवर कर द्यावा लागणार आहे। परिणामी लॉंग टर्म मध्ये घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। आज सर काही कॅश कंपोनंटवर टॅक्स भरला जात नाही आहे। त्या नंतरच्या काळामध्ये जेव्हा फुल मनी ऑफिशियलच असणार तर त्याच्यावर तेवढे त्या कॅश कंपोनंटवर पण आता ऑफिशियल झाल्यानंतर त्याच्यावरही टॅक्स ॲड होणार आणि कदाचित त्याची कॉस्ट डायरेक्टली इनडायरेक्टली बिल्डरला कस्टमरकडून रिकवर करण्याच्या मुळे रेट वाढू शकतात। काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारनं आयडियाची कल्पना लढवली आहे, पण ग्राहकांना नाडणारी बिल्डर कम्युनिटी यातूनही काहीतरी पळवाट शोधून काढल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे सरकारचे प्रयत्न खरंच फलद्रूप होतील का हा प्रश्नच आहे। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।